ऑफ द मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये आपण पाहतोय साहिल. साहिल कडव ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडू आणि 10 धाबा त्याने डिफेंड करून आज दाखवल्यात. कमी वयाचा खेळाडू परंतु अमोल बनवटेने दिलेले संधी आणि त्या संधीचं सोनं आज मात्र साहिलनं केलंय. गुड लक साहिल, पुढील वाटचालीसाठी तुला बेस्ट ऑफ लक आणि संपूर्ण टीमला देखील बेस्ट ऑफ लक. जशी मॅचला होईल सुरुवात तसा आपण आवाज ऐकू आमच्या मायक्रोफोनवरती चेतनजी बिरकर सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू. पुन्हा एकदा आपण सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. आपण पाहताय ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025चं हे शानदार आणि जानदार पर्व. आजचा अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलचा दिवसाचा विचार केला तर पहिल्या फेरीतला अंतिम सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरळ बाटने लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. पहिलाच बॉलवरती ठोकला जातोय. वहिला चौकार आणि पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिला तर मात्र आकाशच्या माध्यमातून राजच्या बाटमधून आलेला हा पहिला सोमनाथच्या बाटमधून आलेला पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या दिशेने ठोकलेला लॉंग ऑनच्या दिशेने ठोकलेला हा पहिला चौकार. 4 धाबींशी अकाउंट चालू करत असताना जर आपण पाहिलं ना तर जर दुर्गा माता पाषाणी टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ना, प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रण केलंय ते भडवल टीमला फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव जोडली जाणार आणि 1 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती आता बिनबाद 5 अशी सुरुवात म्हणावी लागेल. चांगली सुरुवात आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती 5 धावा पाहतोय आपण. अगदी अकुटप्पाचा बॉल होता, जागा बनवली होती, कट करण्याचा प्रयत्न झाला होता. बाडाने चेंडूचा संपर्क होत नाही आणि इथून मात्र एका निर्धाव चेंडूची सांगता अजयच्या राजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडूवरती चौकार आला, तदनंतर मात्र 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी, 1 सिंगल धाव तदनंतर खर्च केली. परंतु तिसरा चेंडू अगदी आखूड टप्प्याचा. फलंदाजाने मात्र तो कट करण्याचा प्रयत्न केला होता. बाडाने चेंडूचा संपर्क झाला नाहीये. खोलवरचा टप्पा झेल मात्र धरणीला दान झाला आणि याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ असताना आकाश आणि सोमनाथ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, सलामी वीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक, फुल टॉस बॉल, त्यावरती खरपूर समाचार. डेरिंग करेगा, तोड़फोड़ करेगा, सबकी जुबां पे जब तेरा नाम आएगा तभी 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 तू क्रिकेट के मैदान का डॉन कहलाएगा. ठोक दीजिए. सात धावा एकवटल्या जातील या चेंडूवरती. अगदी संधी दिली होती गोलंदाजाने आणि त्या संधीचा फायदा देखील सोमनाथ या फलंदाजाने केला आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरना चेंडूला सीमारेषा पार धाडला. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा. पुन्हा एकदा संधी असेल सोमनाथ या फलंदाजाला. गोलंदाजावरती इथून दडपण आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल.
चांगला फटका पुन्हा एकदा अगदी सीमारेषे पलीकडे चेंडू निघून जात असताना शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर चेंडूला पंच केलं पॉइंटच्या दिशेने. सीमा पार चेंडू मात्र यावेळेस होत असताना फ्रीच्या बॉलवरती देखील आलाय चौकार आणि या 4 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 17 या आकड्यावरती. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज राजवरती मात्र प्रतिहल्ला चढवण्याचं काम सोमनाथ या फलंदाजाने केलं आहे. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती बिनबाद 17 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक खूप महागडं ठरलं जर का विचार केला तर. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो जय माता दुर्गा पाशिनी टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय मात्र 2 सलामीवीरांनी आकाश आणि सोमनाथ यांनी चुकीचा या पहिल्या षटकामध्ये ठरवला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत डीजेला देऊया संधी. गोलंदाजी मार्कवरती आपण सांघिक कोठ्यातले षटक हाताळण्यासाठी स्वप्नीलला पाहू शकाल. स्वप्नील अगदी पहिल्या षटकामध्ये खूप महागडी गोलंदाजी ठरली. राजच्या माध्यमातून जे षटक हाताळलं गेलं पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षण आपण फक्त सर्कलच्या बाहेर पाहू शकाल, त्या षटकाचा फायदा घेणं गरजेचं होतं आणि त्या षटकामध्ये भडवल टीमने मात्र धावांची बरसात केली. 17 धावांची इनिंग त्या पहिल्या षटकामध्ये 2 सलामीवीरांनी साकारली. स्टिकच्या बाहेर चेंडू होता. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू कॅरी झाला. 1 धाव याच दरम्यान पूर्ण केली जाते आणि 1 धावेच्या बरोबरीने 18 धावा फलकावरती. स्ट्राईक एंडला ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली तोच आता स्ट्राईक एंडला सोमनाथला आपण पाहू शकाल, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. तो स्ट्राईक एंडला चांगली फलंदाजी करतोय. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं आणि इथून फलंदाज बीट झालेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या देखील 18 या आकड्यावरती स्थिरावली जाते. जिथे पहिलं षटक महागडं ठरलं होतं परंतु दुसरं षटक चांगल्या पद्धतीने हाताळत असताना स्टंप आउट होऊन केलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. त्याच्या अवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक बीट झाले आणि त्यानंतर मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. सोमनाथच्या माध्यमातून अजून एक आपण चौकार पाहतोय. अगदी डीपला खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याचा फायदा मात्र इथून भडवल टीमला मिळत असताना सोमनाथच्या बॅटमधनं 3रा चौकार आपण पाहतोय आणि सांघिक धावसंख्या 23 या आकड्यावरती 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 22 अशी सुरुवात आहे. सुरुवात चांगली आहे. पाया भरणा चांगला केला आहे. प्रत्येक बॉलवरती मात्र मोठा फटका खेळतायत आणि त्या फटक्यावरती यश सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सोमनाथ चांगली फटकेबाजी करतोय आणि त्याला साथ देत असताना आकाश मात्र एका धावेवरती खेळतोय परंतु एका साईडने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चालू आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस देखील पॉइंटच्या डोक्यावरना ठोकलेला धडाकेबाज आणि दमदार हा षटकार आपण पाहतोय. अगदी वीरेंद्र सेवाग स्टाईलने हा षटकार ठोकला. शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर पॉइंटच्या डोक्यावरना हा एक देखणा सुरेख
तो सोमनाथच्या बाटमधना जे सोमनाथची चांगली फटकेबाजी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळचा हा फटका तर फसला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडू मात्र धरणीला दान झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 30 या आकड्यावरती. बिनबाद 30 धावा फलकावरती. सलामीची जोडी मात्र गरजसे बरसते आणि मैदानाच्या आतमध्ये धावांची बरसात करते. यावेळेस मात्र शफल झाले होते, जागा बनवली होती. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथून एका निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा देखील इथून खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती बिनबाद 30 धावा आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊया पुन्हा आपण डीजे कडे. अगदी सुरुवात शानदार आहे. 2 षटकानंतर 30 धावा आपण पाहतोय. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना भडवल टीमला आपण पाहतोय. सलामीची जोडी आकाश आणि सोमनाथ. अगदी मैदानामध्ये धुमाकूळ चालू आहे. धावांची बरसात चालू आहे. प्रणय तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती. कट केलाय चेंडूला, गली पॉइंटला चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. चेंडू उचलणार, फेकणार. याच दरम्यान खरा फेक याना 3 धावा पूर्ण. आकाशच्या बॅटमधनं आलेला फटका 3 धावेंसाठी आणि 3 धावेच्या बरोबरीने 33 धावा फलकावरती एकवटल्या जातील. आता मात्र स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल सोमनाथ, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार आपण पाहिलेत आणि तो सोमनाथ या मैदानावरती पुन्हा एकदा मोठे फटके खेळणार का? प्रणय या गोलंदाजाला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटकेबाजी करणार का? पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव एकवटली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 34 धावा फलकावरती. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटच्या अगदी वरच्या कडेला चेंडू आदळला आणि त्यानंतर फाईन स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. त्यावरती 1 धाव एकवटली गेली. आतापर्यंत प्रणयची चांगली गोलंदाजी, कारण मागच्या 2 षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या आहेत आणि या 2 चेंडूवरती 4 धावा. टॅप केला बॉलला, बॅटची वरची कडा लागली गेली आणि त्यानंतर सरळ चेंडू चाललाय लॉंग स्टॉप एरियामध्ये. 4 धावेसाठी पहिल्या स्लिपमधून हा चेंडू झालाय पूर्णच्या फरार आणि 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ना खराब चेंडूला माफी, ना चांगल्या चेंडूला माफी. बरंचसे बघा कशी आमची सलामीची जोडी. हेच भडवल टीम यावेळेस सांगत असताना 38 धावांची जबरदस्त इनिंग. या 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 40 धावा फलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. बिनबाद 40 धावा. अगदी 2 फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत ना, विरुद्ध टीमला मात्र अक्षरशः ठकवून ठेवले आहेत.
अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी. पुन्हा एकदा अगदी गुडक्यावरती बसून खेळलेला फटका. एक टप्पा अखेरीस. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे. जो कमजोर होते ना वो इथून अजून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला ना. 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 6 धावेसाठी आलेला षटकार आणि सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता मित्रांनो 46 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खराब लाईनवरती चेंडू फेकलाय. एकदा एकवटली जाईल. अगदी गोलंदाजावरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला आकाशचा तर फलंदाजी स्टँडवरती आपण पाहू शकाल अगदी आगल्या वेगळ्या स्टाईलने गोलंदाजाची लय बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. शानदार फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 धावेसाठी आलेला अजून एक चौकार आकाशच्या बॅटमधना आणि या 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 51 या आकड्यावरती. 3 षटक अंती धावफलकावरती 51 धावा आपण पाहतोय. काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि 4थ्या षटकामध्ये मात्र काय घडेल काय बिघडेल हे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत आपण डीजेला देऊया संधी. धावा 3 षटकांती धावफलकावरती बिनबाद 51 धावा. काय जबरदस्त हाणामारी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सोमनाथ आणि आकाश या 2 फलंदाजांची. अगदी फुल टॉस बॉल होता. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल्स झाला. चला निर्णय पेंडिंग असेल. आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून नितांत गरज आहे यावेळेस डॉट बॉलची.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी शरीरावरती चेंडू आदळलाय. विकेट किपरच्या माध्यमातून थोडीशी खराब फेकी. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सोमनाथ यांचा आणि 2 धावा जोडल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीने 53 धावा फलकावरती जोडल्या जातील. या सलामीवीरांनी जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडूला सीमारेषा दाखवण्याचं काम या मैदानावरती केलं जात आहे. अगदी दिवसात ढवळ्या आकाशातले तारे दाखवण्याचं काम या 2 फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजांना केलं जात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी पुढे सरसावले होते फलंदाज. स्टप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उसळी घेतली ओमकार या गोलंदाजाच्या चेंडूने आणि त्यानंतर त्या उसळीवरती फलंदाज बीट झाले. अगदी समोर पडल्यानंतर अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली आणि त्यावरती फलंदाज बीट झालेत. सोमनाथ चांगली फलंदाजी करतायत, परंतु अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी जय दुर्गा माता पाशेने टीमच्या माध्यमातून कट केलाय चेंडूला. पॉईंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हर्स झाला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने 55 धावा फलकावरती जोडल्या जातील. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. अगदी पहिल्या 3 षटकामध्ये धावांची लयलूट झाली होती, धावांची बरसात झाली होती, परंतु अंतिम षटकामध्ये ओमकारने चांगली गोलंदाजी केली आहे. आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी नितांत गरज होती एका चांगल्या षटकाची आणि ते षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीने साकारत असताना इथे मात्र विकेट किपरकडनं चुकी झाली. एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून मात्र सोमनाथ हे बाद होतील, पण बाद होण्याच्या अगोदर काय जबरदस्त इनिंग साकारली या फलंदाजाने. सलामीला गेले होते आणि अंतिम षटकापर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबले आणि मात्र टीमला गरज होती धावांची. ती मात्र 16 चेंडू आणि 33 धावांची एक आक्रमक इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. अगदी सांघिक धावसंख्या आपण 56 या आकड्यावरती पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थ्या षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडू कदाचित प्रगतीपथावरती असेल. अगदी बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला छेडछाड केली, बॅटची कडा देखील लागली. विकेट किपरने चुकी केली. पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांनी देखील चुकी केली, परंतु दुसरी धाव घेत असताना सोमनाथ हे बाद झाले आणि पहिल्या इथून मात्र खराब चेंडूची फेकी. एक धाव जोडली जाईल. 57 धावा फलकावरती आणि पुढचा बॉल देखील फ्री हिटचा असेल. ओमकारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती, परंतु अंतिम चेंडू जेव्हा हाताळण्यासाठी आले ना, तो चेंडू मात्र खराब फेकला. बिंबर आपल्याला पाहायला मिळाला आणि ऑफिशियल पंचांनी सांगितलं का चेंडू न असेल. फलंदाजाकडे इथून सुवर्ण संधी असेल. पहिल्या सत्रातला अंतिम चेंडू प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती ओमकारला पाहतोय. टप्प्याचा बॉल टॅप केलाय चेंडू हवेमध्ये, परंतु फ्रीडचा बॉल असेल. तीन धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठी प्रयत्न. पंच धावा किती? 4 ना? 4 धावा. इथे कुठेतरी जय दुर्गा माता पाचशेने टीमने खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा पुन्हा एकदा भडवल टीमने उठवला आणि धावफलकावरती आपण धावा 61 पाहतोय. आकाशने सुद्धा चांगली फटकेबाजी केली, त्याच्या माध्यमातून 1 षटकार, त्यानंतर 2 चौकार आपण पाहिले आणि अगदी नॉट आउट मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. खूप मोठं लक्ष आहे आणि हे लक्ष गाठायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने आकाश आणि सोमनाथने फलंदाजी केली होती ना, त्याच पद्धतीने इथून जय दुर्गा माता पाचशेने टीमला देखील उत्तर द्यावं लागेल. तुमच्यावरती झालेल्या आक्रमणाचा बदला हा नेहमी लढाई करून नाहीये, तर त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करून द्यावा लागतो आणि त्याचं उत्तर आता या 4 षटकामध्ये जय दुर्गा माता पाचशेने टीम भडवल टीमला कशा पद्धतीने देणार, की मात्र भडवल टीम आपल्या या एक मोठ्या लक्ष्याचा बचाव यशस्वीरित्या करणार, हे मात्र ऐकवण्यासाठी
आता पाषाणी टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. 62 धावांचं एक भलं मोठं टार्गेट समोर आहे आणि ते जर तुम्हाला सेट करायचं असेल ना तर पहिल्या षटकापासून तुम्हाला प्रति हल्ला चढवावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये सोमनाथ यांनी 17 धावांची एक आतषबाजी इनिंग साकारली होती ना, त्याच पद्धतीने इथून मात्र जय दुर्गा माता पाषाणी टीमला सुरुवात करावी लागेल. स्वप्नील आणि राज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपण पाहू शकाल अगदी खूप मोठं लक्ष आहे आणि ते गाठायचं असेल तर मात्र चांगली सुरुवात करावीच लागेल. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. ओम साई खडकी आयोजित ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिलं सत्र आपण पाहिलं, पहिल्या सत्रामध्ये 61 धावा जमा केल्या आहेत भडवल टीमने आणि विजयासाठी 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी स्वप्नील आणि राज अशी ही मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिलं षटक अगदी महत्त्वाचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी नाथाला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंडला स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला राज अशी सलामीची जोडी. लक्ष खूप मोठं आहे. 62 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आणि या सलामीच्या जोडीला रोखण्यासाठी भडवल टीमच्या माध्यमातून अगदी पॉवर प्लेचं षटक, महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी नाथा गोलंदाजी मार्कवरती अगदी व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू स्वप्नीलचा कटचा फटका, एक धाव एकवटली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. पंच केला होता बॉलला, थोडस बाहेर निघाले फलंदाज, कट केली. तदनंतर मात्र त्या बॉलवरती 2 धावा एकवटल्या आणि इथून मात्र जय दुर्गा माता पाषाणी टीमचं अकाउंट चालू होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू नाथाचा अगदी अकोटप्पाचा होता, त्यावरती स्वप्नीलने मात्र पंचचा फटका आपण चांगला पाहिला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अकोटप्पाचा बॉल, त्यावरती लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना चेंडू सीमा रेषा पार 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 या बॉलवरती आलाय. चौकार ठोक. आडव्या बाटने खेळला फटका, चांगला फटका है. जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं, पर जीने उगना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उगते हैं. हे सांगत असताना स्वप्नील या मॅच मध्ये ठोकतोय दर्जेदार आणि धमाकेदार चौकार. चांगली फटकेबाजी, टिकफट टॅक उत्तर देत असताना ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये
भडवळ टीमने सुरुवात केली होती ना, 17 धावांची इनिंग साकारली होती ना, त्याच पद्धतीने आता मात्र जय दुर्गा माता पाशेने टीम उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूनंतर 10 धावा फलकावरती, गोलंदाज नाथावरती इथून दडपण आहे. इथून मात्र टिकफटाक उत्तर देत असताना, जशास तसे उत्तर देत असताना फलंदाज झालाय इथून बाद ठोकडीचे. ते अगदी अखुटप्पाचा बॉल होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळायचा होता सोनू, परंतु बाडाना चेंडूचा संपर्क झाला, तो फक्त आणि फक्त वरची कडा लागली गेली आणि विकेटच्या मागे चुकी झाली नाही ना. पहिला महत्वाचा विकेट बाद झाला स्वप्नील. आणि इथून सुद्धा बॅटला स्पर्श झाला होता, परंतु चेंडू धरणीला दान झाला आणि या निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडू चा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. नवीन फलंदाज आर्यनला आपण पाहतोय. नाथा गोलंदाजी मार्कवरती अंतिम चेंडू घेऊन येत असताना इथून फुल केलाय, सक्सेसफुल अँड पॉवरफुल, एक टप्पा केरीज पुन्हा एकदा आर्यनच्या बॅटमधनं आलाय हा चौकार ठोकडीचे. चला लगेचच अतिरिक्त वेळ खर्च करू नका, भडवळ टीमला विनंती असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका विकेटच्या पतन नंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या एक बाद 14 धावा फलकावरती आहेत. आर्यन आणि राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राजला चांगली कामगिरी करावी लागेल. डावखुरा फलंदाज म्हटलं तर मात्र क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक म्हणून ओळखला जाणारा डावखुरा फलंदाज, आणि या डावखुऱ्या फलंदाजाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण लक्ष्य मोठं आहे. 62 धावांचं लक्ष्य आहे आणि ते गाठायचं असेल तर राज जो सलामीवीरला पाठवला आहे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि मात्र उत्तर द्यावं लागेल की मला सलामीला का पाठवलं आहे, त्याचं उत्तर मात्र द्यावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गजानन शफल झाले, जागा बनवल्यानं त्यानंतर पहिलाच बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत असताना राजला पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शफल झाले, जागा बनवली आणि त्यानंतर मात्र फाईन क्षेत्रामधून चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. 4 धावींसाठी चौकार. पहिलाच बॉलवरती गजानन यांच्यावरती प्रति हल्ला. सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फलकावरती. 62 धावांचं टार्गेट समोर आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळायचा होता. शफल झाले होते, फाईन क्षेत्र निवडलं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा यावेळेस संपर्क झाला नाहीये, कारण ज्या पद्धतीने पहिला चेंडू फेकला होता ना, तर हा चेंडू जर पाहिला ना आपण सोनू, तर अगदी खालती राहिला चेंडू आणि त्या
खालती राहिल्यामुळे चेंडूवरती हा फलंदाज बीट झाला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून. रिवर्सचा फटका, एक धाव फक्त आणि फक्त एकवटली जाईल. एक धावेच्या बरोबरीने 19 धावा फलकावरती जोडल्या जातील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आर्यन ज्याने पहिलाच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि तोच आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गजानन यांनी जे पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, तदनंतर आतापर्यंत 2 चेंडू फेकले आणि 2 चेंडूवर तदनंतर एक धाव खर्च केली आहे. 62 धावांचा बचाव करत असताना दुसरं षटक भडवल टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रगतीपथावरती. यावेळेस अगदी पडल्यानंतर अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली आणि ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा चेंडू मात्र 1 बाउन्स असेल. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूने आणि त्या उसळीवरती आर्यन हे फलंदाज बीट झाले. चांगली गोलंदाजी गजानन यांची आपल्याला पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. यावेळी देखील अगदी धीम्या गतीचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर सरळ चेंडू धीम्या गतीने येतो आणि त्यामुळेच हा फलंदाज पुन्हाच्या बीट होतोय. तुमच्याकडे पेस जरी असला ना तरी तुमच्याकडे विविधता असणे गरजेचं आहे. कधी धीम्या गतीचा चेंडू, कधी फास्ट चेंडू तुम्हाला टाकता आला पाहिजे, तरच तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होतात आणि तेच गजाननच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. यावेळी हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू ट्रॅव्हर्स करायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता ना तो झाला नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर मात्र षटकाची समाप्ती चांगल्या पद्धतीने गजानन यांनी केली आणि 2 षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती अवघ्या 21 धावा ठोकडीचे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती आपण 21 धावा पाहतोय. येणारे असतील 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 41 धावा, म्हणजे 21.50च्या सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील. आज जर आपण पाहिला तर अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये अनेक मान्यवर संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच भेट देण्यासाठी येतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. ओम साई खडकी आयोजित आपण पाहतोय ग्रामपंचायत अधिकारी चषक 2025 हे शानदार आणि जानदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं, जिथे गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय. विश्वास अंतिम षटक प्रगतीपथावर, तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. 12 चेंडू आणा, 12 चेंडूमध्ये 41 धावा, लक्ष खूप मोठं आहे. 21.50च्या सरासरीने इथून धावा करावा लागतील. अगोटप्पाचा बॉल, त्याला मात्र हुक केलाय. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पलीकडे. 4 धावेंसाठी आलेला राजच्या बाटमधना हा चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे, याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल तरच या धावा तुम्ही यशस्वीरित्या पाठलाग करू शकता. पहिला बॉल मात्र अकोटप्पाचा, त्याला हुकचा फटका खेचला डावखुऱ्या फलंदाजाने. 4 धावा जोडल्या जातील आणि 4 धावेच्या बरोबरीने 25 धावा फलकावरती. विश्वास गोलंदाजी मार्कवरती, तिसरे षटक आहे मार्गस्थ. पुन्हा अकोटप्पाचा बॉल, यावेळेस फटका फसला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. चेंडू धरणीला दान झाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत
आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. षटकार चौकारांची गरज आहे यावेळेस. राज जो सलामीला गेला आहे परंतु ज्या 2 धावा ज्या पद्धतीने फटके यायला हवेत ना मोठे फटके ते राजच्या बॅटमधनं येत नाहीयेत. यावेळचा हा फटका पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने शफल खेळलेला फटका फाईन क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पुन्हा सीमारेषे पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार. राजची चांगली फटकेबाजी आता पाहायला मिळते. याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज द्यावी लागते आणि ती कडवी झुंज देण्याचा प्रयत्न राज यांचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परिस्थिती कशी आहे हे महत्त्वाचं नसतं मित्रांनो. तुमचा निर्धार किती ठाम आहे जिंकण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. खेळामध्ये जर तुम्हाला समोरच्या टीमचा अभ्यास असेल ना तुमचा पराभव खेळामध्ये कधीच होत नसतो आणि तो अभ्यास इथून राजला करावा लागेल गोलंदाजांचा. जर काही इथून जय दुर्गा माता पाशिने टीमला या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल ना तर चौकार षटकारांची भाषा बॅटला मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल. टप्पाचा बॉल पुन्हा एकदा एक टप्पा अखेरीस फाईन क्षेत्र कव्हर करत असताना चेंडू होईल फरार. या बॉलवरती देखील आलाय चौकार. पस्तीस धावा फलकावरती जोडल्या जातात. 35 धावा फलकावरती आतापर्यंत जर आतापर्यंत या षटकामध्ये चांगली फटकेबाजी 3 चौकार या षटकामध्ये राजच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूची फेकी विश्वास या गोलंदाजाने केली आहे आणि त्यावरती राजची अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. उर्वरित 2 चेंडूला देखील सीमारेषा दाखवावी लागेल. 35 धावा फलकावरती 62 धावांचं टार्गेट सेट करत असताना सलामीला आलेला फलंदाज राज मात्र मैदानाच्या आतमध्ये राज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टंप आउट झाले होते. पुढे सरसावले होते फलंदाज. यावेळेस बॅटला स्पर्श झाला चेंडू आणि पहिल्या स्लेपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाहीये. राज यांच्या पारीचा अंत होईल. जो घातक फलंदाजी करत होता तो महत्वाचा विकेट इथून भलवल टीमने बाद केलाय. ठोक डीजे. इंटर झालेत. अंतिम चेंडू असेल. या चेंडूवरती जर का सोनू मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये रंगत आणि चुरस आपल्याला पाहायला मिळेल. याच्यात मात्र शंका नाहीये. 7 चेंडू आणि 27 ची गरज आहे. अगदी निर्णायक चेंडू असेल. विश्वास गोलंदाजी मार्कवरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती विश्वासला आपण पाहतोय.
कुटापाचा बॉल त्याला मात्र पहिला चेंडूवरती ठोकत असताना षटकार. जरी एंट्री लेट होईल पण ती सगळ्यात ग्रेट होईल हे सांगत असताना फलंदाज ठोकतोय आणि ठोकतोय पहिलाच बॉलवरती षटकार. हा चेंडू आणा. इथून मात्र 21 ची गरज असेल. सांघिक धावसंख्या आपण 41 या आकड्यावरती पाहतोय. चांगली फटकेबाजी. 2 षटकामध्ये 41 धाबीची गरज होती पण एका षटकामध्ये 20 धाबा जवळजवळ जमा केल्या आहेत आणि आता मात्र एका षटकामध्ये इथून मात्र 21 धाबींची गरज आहे. 6 चेंडू आणि इथून मात्र 21 ची गरज आहे. जर का जय दुर्गा माता पाशाने टीम या मॅच मध्ये जिंकली ना तर दीपकजी पालांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज टीमला देण्यात येईल. आणि गोलंदाजी मार्कवरती अगदी निर्णायक षटक हाताळण्यासाठी रमेश हे गोलंदाजांना आपण पाहू शकाल. जुना जाणता खेळाडू आहे. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. तोच रमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या 21 धावांचा बचाव करण्यासाठी अगदी फुलटॉस बॉल. खर्रा फटका एकवटला गेला आणि त्यावरती मात्र विकेट बाद झाला. क्रिकेटमध्ये नेहमी खराब चेंडूला सीमारेषा दाखवायची असते परंतु क्रिकेटमध्ये घडतं काय, खराब चेंडू ज्या वेळेस गोलंदाज फेकतो ना त्यावेळेस कधी कधी फलंदाज देखील खराब फटका खेळतो आणि तिथेच मात्र चुकी होते. आणि या चेंडूवरती सोनू 6 किंवा 4 धावा येणं गरजेचं होता. त्या पद्धतीने चेंडू होता परंतु फलंदाजाचा फटका फसला. बॅटची वरची कडा लागली आणि चेंडू फक्त आणि फक्त हवेमध्ये गेला आणि इथून फलंदाजाच्या पारीचा अंत झाला. क्षेत्ररक्षकाने मैदानात चुकी केली नाहीये आणि आता समीकरण आहे येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 21 धावींची गरज. रमेश यांचा चेंडू मात्र खराब होता. त्यावरती फलंदाजाने प्रत्येक षटकारांसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज दीपक पालांडे यांच्या माध्यमातून. आणि जर का जय दुर्गा माता पाशाने टीम या मॅच मध्ये जिंकली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज. ओमकार मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज. ओमकार मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 5 चेंडू आणि 21 ची गरज आहे. अजूनही सामना कोणी जिंकलेला नाही आणि कोणी हरलेला देखील नाहीये. एका साईडने रमेश गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज आहे. अनेक मैदान ज्याने गोलंदाजी करत असताना गाजवली आहेत तोच रमेश गोलंदाजी मार्कवरती. शफल झाले. अगदी प्रॉपर टायमिंग आपण पाहिला. वाट पाहिली आणि इथून मात्र गोलंदाजाची वाट 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 लावले. येतोय षटकार. थँक्यू डीसी. येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये 15 ची गरज आहे. अनिल पालांडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. जर का या फलंदाजाने मॅच जिंकवली तर एकच धाव एकवटली जाईल. 3 चेंडू आणि आता मात्र इथून असेल ती 14 ची गरज. 3 चेंडू 14 ची गरज आहे. सन्मा ग्रुप पाशेने यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला ही मॅच जिंकवली
तर अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. दीपक पालांडे यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक आहे. अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील ते जय दुर्गा माता पाशाने टीमसाठी. 3 चेंडू आणा, 3 चेंडूमध्ये 15ची गरज आहे. हा चेंडू मात्र महत्वाचा चेंडू आहे. सामना कोणत्या बाजूने जाईल याचं उत्तर देणारा हा चेंडू. कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केला एक्स्ट्रा कव्हरला. पॉइंटला क्षेत्ररक्षक चांगलं झालं. डीपला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. थर्ड पंच. चला डिसिजन पेंडिंग असेल. फलंदाज मात्र नाबाद असेल. 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने आता 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल. 2 चेंडू आणि 12ची गरज. सामन्याचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग मध्ये 2 षटकार मारावे लागतील. जर का गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू फेकला नाहीये तर दीपक पालांडे यांच्या माध्यमातून जर का मॅच जिंकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जय दुर्गा माता पाशेने टीमसाठी. या वेळचा खोलवरचा टप्पा रमेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. बीट झालेत फलंदाज. चांगली मॅच आपण पाहिली. भडवल टीमने अगदी खूप मोठं लक्ष दिलं होतं. 62 धावांचा पाठलाग करत असताना जय दुर्गा माता पाशेने टीमने सुद्धा अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि इथून मात्र